एकीकडे जगात एप्स्टीन फाईल्सची चर्चा सुरू आहे, तर महाराष्ट्रामध्ये मात्र कॅप्टन फाईल्सची चर्चा सुरू असलेली पाहायला मिळते. कॅप्टन बाबा हा एक विकृत बाबा नव्यानंच महाराष्ट्राला इंट्रोड्यूस झाला. खरं तर या आधी सुद्धा एक दोन वेळा तो चर्चेत येऊन गेला होता. कारणं मात्र वेगळी होती. आता जे कारण आहे ते अतिशय भयंकर आहे, भयानक आहे आणि हे सगळं प्रकरण केवळ एका महिलेचं लैंगिक शोषण करून तिनं दाखल केलेल्या गुन्ह्यापर्यंत लिमिटेड नाहीये. या प्रकरणाची, या बाबाची अनेक वेगवेगळी रूपं आहेत, वेगवेगळे अँगल्स आहेत, जे अर्थात तपासामधून समोर येतील. मात्र याच सगळ्याच्या अनुषंगानं आपण बोलणार आहोत. माझ्याबरोबर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आहेत. ताई, तुम्ही या आधी सुद्धा खरं तर तुमच्याकडे या बाबाच्या विषयीची फार माहिती तशी होतीच. आता जेव्हा हे प्रकरण समोर आलेलं आहे, आता नेमके काय-काय गौप्यस्फोट तुम्ही करताय? कारण जे 58 व्हिडिओज त्याच्या पेन ड्राईव्हमध्ये सापडलेत, याविषयी तुमच्याकडे सुद्धा खूप महत्त्वाची माहिती. आपण जर बघितलं तर कॅप्टन खरात हा ज्योतिषी म्हणून जो आहे तो नाशिकमध्ये राहतो. अनेक वेगवेगळे सेलिब्रिटी असतील, राजकीय नेते असतील, हे अनेक वर्षांपासून त्याच्याकडे जातात आणि 58 व्हिडिओ तर त्याच्या पेनड्राईव्हमध्ये सापडलेत. अशा शेकडो महिला आहेत, की ज्यांच्याबरोबर अशा पद्धतीचा अत्याचार करण्यात आलेला आहे. गेल्या 8 दिवसापूर्वी नाशिकमधून काही लोक माझ्याकडे आलेले होते. मलाही त्यांनी काही व्हिडिओ दाखवले. त्या व्हिडिओमध्ये तर अल्पवयीन मुलीसुद्धा ज्या आहेत, ज्यांच्यावर अत्याचार करतानाचे हे प्रकार आहेत. ते जेव्हा माझ्याकडे ही माहिती आली, तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं, की एखादी फिर्यादी महिला असल्याशिवाय किंवा गुन्हा दाखल झाल्याशिवाय हे प्रकरण जे आहे ते पोलीस स्टेशनच्या माध्यमातून समोर येऊ दे. आधीच आपण घ्यायला गेलं किंवा कोणी दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तर तशा पद्धतीनं हे कुठलंही प्रकरण दाबलं जाता कामा नये. आणि यातले काही व्हिडिओ मी पाहिलेले आहेत. अत्यंत किळसवाने म्हणजे अगदी मूत्र पाजणे असेल, त्या महिलांना जे आहे ते मी देव आहे आणि माझ्याशी जर तू शारीरिक संबंध ठेवले नाही, तर तुला ईश्वर प्राप्ती होणार नाही, तुझा नवरा तुझ्याशी बोलणार नाही. हे असे बऱ्याच काहीतरी गोष्टी सांगून अंधश्रद्धा पसरवून जे आहे, तो महिलांशी जो आहे तो अशा पद्धतीचा खेळ खेळायचा. आणि या संदर्भात कॅप्टन खरात हा लोकांना कालपासून माहीत झाला. परंतु कॅप्टन अशोक खरात जो आहे, त्याच्या बाबतीत महिलांच्या बाबतीत जो काही तो अत्याचार करतो किंवा काही जे व्हिडिओ आहेत, ते 2025 लाच काही ठिकाणी आलेले होते. जेव्हा दिंडोरीच्या अण्णा मोरेंचं प्रकरण आम्ही बाहेर काढलेलं होतं, त्याच वेळेला एक बातमी मार्च 2025 ला जी आहे ती दैनिक खबरदार पुढारी म्हणून नगरचं आहे, श्रीरामपूरचं. त्या संपादकांनी जी आहे ती बाहेर आणलेली होती आणि ती बाहेर आणल्यानंतर ते दैनिक जे आहे खबरदार पुढारी हे स्थानिक वृत्तपत्र आहे. ते नगरपुरतं किंवा पुरतं मर्यादित आहे. फार काही लोकांपर्यंत ते पोचलेलं नाही. पण तात्काळ ती बातमी कॅप्टन अशोक खरातची लैंगिक शोषणाची बातमी आल्यानंतर रुपाली चाकणकर यांचा फोन त्या संपादकांना जातो. रुपाली चाकणकर त्या संपादकाला माफी मागायला सांगतात. त्याला नोटीस पाठवतात. आणि श्रीरामपूर सिटी पोलीस स्टेशनला सुद्धा सुमोटो ॲक्शन त्याच्यावर घेण्यात यावी, त्या संपादकांवर, अशा पद्धतीचं पत्र पाठवतात. म्हणजे आणि त्यावेळेला हे जे संपादक आहेत दत्तात्रय खेमनार म्हणून, त्यांनी मला संपर्क केला होता. मला त्यांचा कालही फोन आलेला आहे, की ताई काही गोष्टी अशा सांगायच्या आहेत, कदाचित ते माझ्याबरोबर पत्रकार परिषद पण घेतील. जर रुपाली चाकणकरांनी जर राजीनामा दिला नाही, तर मात्र मग त्या दैनिक खबरदार पुढारीचे जे संपादक आहेत ते माझ्याबरोबर पत्रकार परिषदही घेणार आहेत. पण यामध्ये सांगायचा उद्देश हा आहे, की महिला आयोगाच्या अध्यक्षा जेव्हा आता म्हणतात, की मला त्यांच्या वैयक्तिक जीवनातलं काही माहीत नाही. बघा, एखाद्याला कोणी गुरु करणं वाईट नाहीये. त्यांनी पाद्यपूजा केली असेल, एखादे गुरु असतील, हे आम्ही मानू शकतो. परंतु त्या व्यक्तीविषयी मागच्या वर्षीच तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत. त्या गोष्टी जेव्हा बाहेर आल्या, जेव्हा जाहीरपणे आल्या, तेव्हा तुम्ही त्याच्यावर दबाव आणला. मग त्या दबाव आणताना तुम्हाला माहित होतं, की हे महिलांचं प्रकरण आहे. मग आता तुम्ही त्या वैयक्तिक गोष्टी माहीत नाही म्हणून जे आहे ते स्वतःला जे आहे ते कुठेतरी निर्दोष करण्याचा प्रयत्न करतायत, जे साफ खोटं आहे, साफ चुकीचं आहे. त्यामुळे मला असं वाटतंय, की या प्रकरणामध्ये त्या अशोक खरातांची जी एक ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टवर सुद्धा या संचालिका आहेत. बरं, संचालक म्हणून ज्यांची नावं आहेत, त्याच्यामध्ये कुणाचंही पद नाही. पण यांचं मात्र राज्य महिला आयोग म्हणून ते रुपाली चाकणकरांचं पद पण लिहिलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं शेकडो महिलांवर अत्याचार करणारा, त्यांचं शोषण करणारा हा जो कॅप्टन खरात आहे, त्याच्या बेड्या त्याच्या ज्या आहेत त्या मुसक्या जरी आवळल्या गेल्या असतील, तरी अनेक शेकडो महिलांबरोबर हे कृत्य झालेलं आहे. मला जेव्हा काही व्हिडिओ काही लोकांनी आणून इथे पेनड्राईव्हमध्ये दाखवले होते, त्याच्यामध्ये अगदी प्रतिष्ठित म्हणजे काही राजकारणाशी संबंधित असलेल्या महिलांचे त्याच्यात व्हिडिओ आहेत. काही सरकारी महिला अधिकारी ज्या त्याच्याकडे भविष्य
बघायला जात होत्या, विचारायला जात होत्या. त्यांना घाबरवून काहीतरी त्यांचं शोषण करणारे जे आहेत ते व्हिडिओ त्यात आहेत. अल्पवयीन मुली ज्यांची लग्न ठरत नाहीयेत किंवा काही घरगुती अडचणी येतायत, त्यांच्या वडिलांना बाहेरच्या केबिनमध्ये बसवून आत मात्र हा दुष्कृत्य करत होता. आणि मला असं वाटतं, की अशा पद्धतीचे हे जे कोण लोक आहेत, राजकीय वरदहस्तामुळेच जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी फिरत असतात. म्हणजे अशोक खरातच्या बाबतीत जर सांगायचं झालं, तर महिलांच्या शोषणाचा तर मुद्दा आहेच, परंतु त्याची करोडोनी अब्जोनी प्रॉपर्टी आहे. म्हणजे अवैध सावकारकीसाठी जे आहे, तो तिथं ओळखला जातो. अनेक लोकांकडे जे आहेत ते त्यांनी पैसे फिरवलेले आहेत. अनेक लोकांच्या जमिनींमध्ये त्यांनी जे आहे ती स्लीपिंग पार्टनर म्हणून त्याच्यामध्ये जे आहे ते पार्टनर झालेला आहे. आणि बऱ्याच लोकांना त्यांनी फसवलेलं सुद्धा आहे. परंतु त्याची जी महती किंवा त्याच्याकडे येणारे राजकारणी हे दिल्लीपर्यंत त्यांची ओळख असल्यामुळं त्यांच्या विरोधात म्हणजे तक्रार करायला ही लोकं घाबरत होती. आणि म्हणूनच फिर्यादी महिलेनीच येणं गरजेचं होतं. आणि मला वाटतं आता फिर्यादी महिला आली आहे. आमचा उद्देश हाच होता, की हे प्रकरण कोणी काढलं किंवा कोण बाहेर काढणार याच्यापेक्षा महिलांना न्याय मिळणं गरजेचं आहे. ही प्रकरणं, हे व्हिडिओ बाहेर येणं गरजेचं आहे. आणि हे व्हिडिओ बाहेर आल्यानंतर ह्या ज्या काही अनेक शेकडो महिलांबरोबर हे घडलंय, ते तरी तिथं स्टॉप होईल आणि यापुढे कुठल्याही महिलेवर अन्याय होणार नाही, असा जो आहे तो आमचा उद्देश होता. आणि त्या टीमने मग काही पोलिसांशी संपर्क साधला. अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत, म्हणजे मला जी काही माहिती आहे, मुख्यमंत्र्यांपर्यंत हे सगळ्या ज्या आहेत ते व्हिडिओ पोहोचवले गेले आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून जे आहे ते पोलिसांना हे आदेश दिलेत आणि मग गुन्हा दाखल झालेला आहे. ताई, या प्रकरणामध्ये तुम्ही म्हटलात तसं, की एका स्थानिक पत्रकारानं पहिल्यांदा हा हो. विषय लावून धरलेला होता. त्यामध्ये तुम्ही असं म्हणताय, की रुपाली चाकणकरांनी हस्तक्षेप केला. हा हस्तक्षेप त्यांनी वैयक्तिक केलेला होता का महिला आयोगाच्या माध्यमातून केलेला होता? रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनच त्यांना फोन केलेला होता. पण मला असं वाटतं, की महिलांच्या बाबतीत जेव्हा एखादी लिंगपिसाट अशोक खरातचं सगळं पुढं येणार आहे किंवा हा लैंगिक शोषण करतो, ही जेव्हा बातमी येते, तेव्हा महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी संपादकांना कुठल्या महिलेवर अत्याचार झालाय, या माणसाने कुणावर अत्याचार केले, तुमच्याकडे कुठले व्हिडिओ आहेत, हे तुम्ही आम्हाला पोहोचवले तर आम्ही पीडितेला आधार देऊ, अशा पद्धतीचा फोन महिला आयोगाच्या अध्यक्षांचा जाणं गरजेचं होतं. पण महिला आयोगांच्या अध्यक्षांचा जो फोन त्या संपादकांना गेला, तो याच्यासाठी गेलेला होता, की कॅप्टन खरातच्या बाबतीत जी आहेत ही जी बातमी दिलेली बदनामीकारक बातमी, ती जर तुम्ही जी आहे ती कॅन्सल केली नाही किंवा तुम्ही आमची माफी मागितली नाही किंवा आम्ही तुम्हाला नोटीस देऊ, आम्ही तुम्हाला वेगळ्या गुन्ह्यांमध्ये अडकवू, अशा पद्धतीचं सांगणं म्हणजे नेमकं काय? म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून किंवा वैयक्तिक म्हणून रुपाली चाकणकर या प्रकरणात पडताना या पूर्णपणे कॅप्टन अशोक खरातला वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आणि मग हा प्रयत्न का होता? आणि आता जेव्हा त्याचं सगळं बाहेर आलंय, तेव्हा तुम्ही पूर्णपणे कबूल न करता तुम्ही स्वतःची बाजू काढून स्वतःचं पद वाचवण्याच्या ह्याच्यात जर असाल, तर मला वाटतंय की आता काही ते शक्य नाहीये. यामध्ये रुपाली चाकणकरांना नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा लागेल. राजीनामा जर दिला नाही, तर मला वाटतंय की त्या संपादकांना घेऊन ज्या पद्धतीचा दबाव आणला, ज्या पद्धतीचं, म्हणजे अगदी अशोक खरातने सुद्धा 5 कोटीची नोटीस त्या संपादकांना आबरू नुकसानीची त्यावेळेला दिलेली आहे. आणि त्यामुळं मग कुठेतरी एखादं छोटंसं वृत्तपत्र असलेले संपादक किंवा एखादे घाबरून जातात किंवा त्यामुळं ते प्रकरण दाबलं गेलं होतं. परंतु हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न हा महिला आयोगाकडून 100% झाला. हे प्रकरण आता समोर आलंय आणि आपण तर बघतोय की अगदी रुपाली चाकणकरांचे अनेक फोटोज आलेत. मी सांगितलं की एखाद्या आपण ज्यांना गुरु मानतो त्यांची पाद्यपूजा करणं, त्यांना नमस्कार करणं, त्यांना घरी आणणं, यात वाईट काहीच नाहीये. परंतु तुम्हाला काही गोष्टी माहीत असताना तुम्ही जो काही दबाव आणला आणि त्या दबावानंतर तुम्ही आता साफ खोटं बोलताय, हे मात्र महाराष्ट्राला फसवण्यासारखं आहे. आणि म्हणूनच तुमचा नैतिकतेच्या आधारावर राजीनामा होणं गरजेचं आहे. जसं अनेकदा म्हटलं जातं, की महिला आयोग हे महिलांच्या अनेक प्रकरणांमध्ये ते महिला आयोग म्हणून काम करतं का पुरुष आयोग म्हणून काम करतं, अशी कायम टीका होत होती. हे तशातलंच काहीतरी प्रकरण दिसतं. मला असं वाटतं की बघा, आपल्या राज्यामध्ये महिला आयोग आहे. मी मध्यंतरी मागणी केली होती की पुरुष हक्क आयोग सुद्धा स्थापन करा. पण आता पुरुष हक्क आयोग स्थापन व्हायच्या आधीच पुरुषांचेच हक्क किंवा पुरुषांना वाचवण्याचा प्रयत्न जर रुपाली चाकणकरांच्या माध्यमातून होत असेल, तर ते हास्यास्पद आहे आणि तितकंच गंभीर आहे. एखाद्या पीडित महिलेला जर न्याय मिळत नसेल, तर ते तितकीच गंभीर सुद्धा आहे. त्यामुळे मला वाटतं की महिला आयोगाच्या अध्यक्षांना त्यांचं पद सांभाळता येत नसेल, पीडित महिलांना न्याय मिळत नसेल, पीडित महिला जर त्यांच्याकडे, म्हणजे माझ्यापर्यंत व्हिडिओ येतात.
माझ्यापर्यंत नाशिकची लोक फोन करतात. म्हणजे काल हे प्रकरण आल्यानंतर आता SIT स्थापन झाली आहे किंवा अगदी 8 दिवसापूर्वी कॅप्टन खरातने एक खोटा गुन्हा दाखल करायला शिर्डीमध्ये कोणाला लावला होता किंवा काय झालं होतं. एका महिलेला गुन्हा दाखल केल्यानंतर त्या प्रकरणात जे तपासी अधिकारी आहेत त्यांना पुण्यात बोलवून महिला आयोगाच्या अध्यक्षांनी का झापलं, याची सगळी माहिती जी आहे ती माझ्याकडे आलेली आहे. कदाचित या संदर्भामध्ये मी रीतसर पत्रकार परिषद घेईनच. परंतु महिला आयोगाच्या अध्यक्षांनी अशा पद्धतीचं वागणं किंवा या व्यक्तीला म्हणजे या व्यक्तीकडे त्यांचं काही पर्सनल आहे का मला माहीत नाही. पण तुम्ही इतकं का वाचवताय? तुम्ही आत्ता सुद्धा त्यांचं वैयक्तिक म्हणताय. तुम्ही महिला आयोग म्हणून काय कारवाई करताय? कारवाईचे कुठलेच आदेश दिलेले नाहीयेत. तुम्ही त्यांना गुरु मानत असाल किंवा तुमचे त्यांचे अनेक वर्षांचे संबंध असतील. परंतु आज जेव्हा आसाराम बापूंसारखा त्यांचा चेहरा समोर येतोय, जेव्हा महाराष्ट्रातल्या मुली तिथं असुरक्षित किंवा त्यांचं शोषण झालेलं आहे, तेव्हा कितीतरी आक्रमकपणे महिला आयोगाने उत्तर दिलं पाहिजे, जे दिसत नाही. आणि मला वाटतंय की म्हणूनच महिला आयोगाच्या अध्यक्षा जोपर्यंत त्या पदावर आहेत, तोपर्यंत तरी अशोक खरात प्रकरणामध्ये कुठल्याही पीडित महिलेला न्याय मिळू शकत नाही. हे महिला आयोगाचं प्रकरण जरी महिला आयोगानं हे सगळं दाबण्याचा वगैरे आधी प्रयत्न केला होता. आता या प्रकरणात तशी फारशी काही ॲक्शन घेण्याची अजून तरी प्रक्रिया महिला आयोगाच्या माध्यमातून तरी सुरू झालेली नाहीये. मात्र दुसरीकडे या बाबाचा चेहरा म्हणजे केवळ विकृतीपुरता लिमिटेड नाहीये, तर आर्थिक फसवणूक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे याच्या माध्यमातून. अशी काही प्रकरणं आली आहेत तुमच्याकडे? माझ्याकडं काही प्रकरणं आलेली आहेत. फक्त यांचे लागेबांधे दिल्लीपर्यंत असल्यामुळं फिर्यादी समोर यायला तयार नाहीत. परंतु काही जणांच्या जमिनी किंवा रिसॉर्ट जे आहेत ते काहीतरी तिथे कसा जमिनीमध्ये दोष आहे किंवा माझ्या नावावर करा किंवा 10 कोटीची जमीन असेल तर त्यातले 2 कोटी रुपये मी गुंतवतो. अशा पद्धतीची गुंतवणूक करून त्या जमिनी ज्या आहेत त्या स्वतःच्या नावावर करणं किंवा जवळच्या लोकांच्या नावावर करणं आणि त्यांची फसवणूक करणं, अशा पद्धतीच्या सुद्धा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या खरातनी केलेल्या आहेत. आणि मला वाटतंय की त्या क्रमशः जसं हे प्रकरण आता महाराष्ट्रात जातंय, काही पीडित महिलाही समोर येतील आणि ज्यांची आर्थिक फसवणूक, काही जमिनींची फसवणूक झाली ते लोक सुद्धा जे आहेत ते समोर येतील. तर या सगळ्यात तुम्ही असं म्हटलात, की हे जे व्हिडिओज आहेत, या व्हिडिओमध्ये अनेक प्रशासकीय अधिकारी असतील किंवा सरकारी कर्मचारी काही असतील किंवा त्याचबरोबर नगरसेविका वगैरे हो. अशा पण महिलांचे व्हिडिओ आहेत. इतक्या उच्च पदस्थ महिला सुद्धा अजूनही या सगळ्याला बळी पडताना पाहिलं. कसं आहे, की आता आपण राजकारणात जर बघितलं, तर राजकारणात सध्या काम करणं कमी आणि पैशाचा वापर जास्त होतोय. आणि मग कुठेतरी जिथं पैसा असतो, तिथं मग आपलं भविष्य बघणं असेल किंवा तिथं जाऊन भविष्य सांगणारे किंवा जे ज्योतिष सांगतात, त्यांचं सगळं ऐकणं असेल, याला कुठेतरी अजूनही अंधश्रद्धेला या शिक्षित महिला बळी पडतायत. हे कुठेतरी आपल्या महाराष्ट्राचं जे आहे ते दुर्दैव म्हणावं लागेल. आणि माझ्याकडं काही व्हिडिओ जेव्हा ते आले, मला पेनड्राईव्हमध्ये दाखवले गेले, तेव्हा मला आश्चर्य वाटलं, की याच्यामध्ये अगदी उच्चपदस्थ सरकारी महिला अधिकारी आहेत किंवा अल्पवयीन मुली ज्या म्हणजे अगदी 14-15 वर्षाच्या ज्या मुली आहेत त्यांच्याबरोबर पण अशा गोष्टी केलेल्या आहेत. बरं, हे करताना बाहेर लोकांची गर्दी बसलेली असायची आणि आतमध्ये जे केबिन आहे तिथं हा सर्रास माणूस हे सगळं करत होता. मग हे रुपाली चाकणकरांना माहीत नसेल का? तर मला असं वाटतंय, की काही गोष्टी रुपाली चाकणकरांपर्यंत असतील. त्या ट्रस्टमध्ये आहेत म्हणून त्यांना कदाचित पाठीशी घालण्याचा प्रयत्न अशोक खरातांना केला असेल. पण आता त्यांनी तो करू नये आणि त्यांचं खरं रूप उलट रुपाली चाकणकरांनीच बाहेर आणलं पाहिजे. पण रुपाली चाकणकरांनी जर अशोक खरातचं खरं रूप बाहेर आणलं नाही, तर मात्र आता रुपाली चाकणकरांचं जे खरं रूप आहे ते बाहेर आलेलं आहे. आणि त्यामुळं आता यावेळी मात्र त्यांना पदावरनं पायउतार व्हावं लागेल. मुख्यमंत्र्यांनाही ते डिसिजन घ्यावं लागेल. कारण अनेक वेळेला त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. परंतु त्यांच्या बाजूने जे आपण बघितलं असेल, की सरकार उभं राहिलं. परंतु जिथं पीडित महिलांच्या शोषणाचा प्रश्न येतो आणि त्याच संस्थेवर जर एखादी महिला काम करत असेल आणि ती प्रकरणं जेव्हा बाहेर येत होती, तेव्हा ते थोपवण्याचं, दबाव आणण्याचं काम जर महिला आयोगाच्या माध्यमातून झालेलं आहे, तर त्या महिला आयोगाच्या अध्यक्षांना तातडीनं तिथनं जी आहे ती त्यांची हकालपट्टी करणं गरजेचं आहे. आता या सगळ्यामध्ये रुपाली पाटील यांनी सुद्धा अशाच पद्धतीची मागणी केली आहे. मात्र एकीकडे पाहायला मिळतंय, की पक्षाचे सर्वेसर्वा असणारे अजितदादा आज आपल्यामध्ये नाहीये. त्यामुळे ही मागणी जी आहे ती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांनी केलेली आहे. कदाचित दादा असते तर या प्रकरणात त्यांनी तातडीनं भूमिका घेतली असती असं वाटतं. आता ज्या पद्धतीचं अशोक खरातांचं प्रकरण, व्हिडिओ आणि जी प्रकरणं बाहेर आलेली आहेत, मला वाटतं की दादांना डिसिजन घ्यावंच लागलं असतं. पण मी सुनेत्रा वहिनींना पण आवाहन करेन, की रुपाली चाकणकर ह्या तुमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत, महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. परंतु ज्या पद्धतीचं कृत्य समोर आलेलं आहे,
ज्या माणसाला त्यांनी पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे, ज्या माणसाचं हे दुष्कृत्य 1 वर्षापूर्वीच बाहेर आलं असतं, कदाचित काही महिला अत्याचार किंवा शोषणाच्या बळी पडल्या नसत्या, पण त्या महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या दबावामुळे या प्रकरणात अनेक जणी अडकल्या गेल्या. तर अशा अध्यक्षांना त्या पदावर ठेवणं अयोग्य आहे. त्यामुळे सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री आहेतच, परंतु त्यांच्यावर लोकांचा आता मोठा विश्वास आहे दादा गेल्यानंतर आणि दादांसारखंच जे आहेत ते तडकाफडकी निर्णय त्या घेतील, अशी लोकांची अपेक्षा आहे. आणि त्यामुळे मला सुनेत्रा वहिनींना सांगायचं आहे, की आपल्या पक्षाची प्रतिमा जर चांगली ठेवायची असेल आणि महिला आयोगाची कुठेही जर प्रतिमा मलिन करायची नसेल, तर निश्चितच रुपाली चाकणकरांचा राजीनामा तुम्ही घेतला पाहिजे. ताई अगदी शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न नाही म्हणता येणार, मात्र या प्रकरणामध्ये एका पीडित महिलेनं प्रचंड साहस दाखवलं असं आपण म्हणू शकतो, की ती समोर आली आणि तिने या सगळ्यातली फिर्याद दाखल केली. महिला खूप असणार आहेत. अजून तरी दुसरी एखादी फिर्याद झालेली नाहीये आत्तापर्यंत या प्रकरणात. तुम्ही अशा पद्धतीच्या पीडित महिलांना काय आव्हान? मी पीडित महिलांना आव्हान करेन, मी आपल्याला जबाबदारीनं सांगते, की कमीत कमी 500 महिलांचे अशा पद्धतीचे व्हिडिओ आहेत. 500 महिलांबरोबर कमीत कमी म्हणजे याच्यापेक्षाही जास्त व्हिडिओ असतील, पण 500 महिलांबरोबर तर हे घडलेलं आहे. ज्या महिला अगदी प्रतिष्ठेसाठी किंवा काही घाबरत असतील, तर मला असं वाटतंय, की तुम्ही समोर यावं. पोलीस तुमचं नाव बाहेर घेणार नाहीत किंवा तुमचं नाव कदाचित पीडिता असल्यामुळे ते बाहेर जाणार नाही. पण अशा पद्धतीचा हा जो कोणी लिंगपिसाट बाबा आहे, जो खरात अशोक खरात आहे, त्याची जर सत्य परिस्थिती किंवा त्याला जर त्याची जागा दाखवायची असेल, तर तुमच्यासारख्या महिलांनी पुढे येणं गरजेचं आहे न घाबरता आणि गुन्हे दाखल करणं गरजेचं आहे, तक्रारी अर्ज दाखल करणे गरजेचं आहे. त्यामुळे ज्या पीडितेबरोबर हे घडलेलं आहे, त्यांनी समोर यावं आणि याच्या विरोधात गुन्हे दाखल करावे. नक्कीच आपण बघतोय आता कॅप्टन अशोक खरात प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना झालेली आहे. एसआयटीच्या माध्यमातून सगळा तपास केला जाणार आहे. फिर्याद अजून तरी दुसरी कुठली दाखल झाली नाही, मात्र दाखल होतील अशी अपेक्षा आहे. कारण अर्थातच अनेक महिलांबरोबर हे सगळं घडलेलं आहे. त्यामध्ये अनेक प्रतिष्ठित महिला सुद्धा आहेत. ही खूप आश्चर्याची बाब म्हणावी लागेल. त्यामुळे आता हळूहळू जसं हे प्रकरण पुढे पुढे जाईल, तसं तसं या प्रकरणामध्ये अनेक वेगवेगळे अँगल्स या प्रकरणामध्ये समोर येताना पाहायला मिळतील. आर्थिक फसवणूक असेल, बेकायदेशीर सावकारी असेल, काहींच्या जमिनी लाटणं असेल किंवा काही महिलांना ब्लॅकमेलिंग करणं वगैरे असेल, अशा पद्धतीची अनेक प्रकरणं समोर येतील. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारनं सुद्धा आता तातडीनं कारवाई करणं आणि लवकरात लवकर या केसचे पुढचे निकाल देणं हे अत्यंत गरजेचं असणार आहे. अनेक वेळा असं पाहायला मिळतं, की अशा एखाद्या केसेस समोर आल्या, की खूप दिवस हा सगळा खटला चालतो आणि खूप दिवस तपास चालतो वगैरे. असं न करता लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवरती या सगळ्या प्रकरणं घेऊन या बाबाला कायमस्वरूपीचं तुरुंगात कसं पाठवता येईल, या अनुषंगानं सध्या प्रयत्न करणं हे गरजेचं असलेलं पाहायला मिळतंय. त्याचबरोबर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरती जे काही ताशेरे ओढले जात आहेत, त्या या तरी प्रकरणामध्ये खरं तर राजीनामा देतात का किंवा त्यांचा राजीनामा कुणी घेतंय का, हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.